नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पैशाचं आमिष दाखवून सकाळपासून मंगल कार्यालयामध्ये बोलावलं। मतदारांचा आरोप तर 400 ते 500 मतदारांना कोंडून ठेवल्याचाही प्रकार समोर। भाजपचे आमदार राजेश पवार यांचे छायाचित्र असलेल्या गाडीतून पदाधिकारी पळून गेले। काही पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः भिंतीवरून उड्या खाऊन या ठिकाणाहून पळ काढला। अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप। 2 जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं। अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी दोघांना भरारी पथकाच्या ताब्यात दिलं। भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचाही आरोप। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये 200 बोगस मतदार असल्याचा आरोप। शिंदेंच्या सेनेने सर्व बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप। तर अंबरनाथ पोलिसांनी 200 मतदारांना ताब्यात घेतलं। अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। भाजपकडून पैसे वाटल्याचा शिंदे सेनेकडून आरोप। तर यामुळे काही काळ तणावाचं वातावरण। पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। अहिल्यानगरच्या कोपरगाव मतदान केंद्रावरती मोठा गोंधळ। भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची। मतदारांवरती उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटाकडून आरोप। जळगावच्या भुसावळमध्ये पोलीस आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची। पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भावना पाटील यांना केंद्रावरती आत न येऊ दिल्यानं बाचाबाची झाल्याची माहिती। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ। मतदान केंद्रामध्ये जाण्यावरून पोलिंग एजंट यांचा गोंधळ। पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं। अकोल्याच्या बाळापूरमधील कासारखेड या ठिकाणी मतदान केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड। 12 जणांनी मतदान केल्यानंतर मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर। ईव्हीएम मशीन बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू। राज्यामध्ये 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान। तर उद्या सर्व नगर परिषदा नगरपालिकांचे निकाल लागणार। सकाळी 9:30 वाजेपर्यंत 7.33% मतदानाची नोंद। अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये गोंधळ। खोली क्रमांक न मिळाल्यानं मतदारांची धांदल। मतदारांची निवडणूक प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी। वाशिममध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराला धमकी दिल्याचा आरोप। भाजप उमेदवारानं धमकी दिल्याचा आरोप तर गुन्हा दाखल। भाजप उमेदवार सतीश वानखेडे फरार, शोध सुरू। यवतमाळमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड। 20 मिनिटं मतदान बंद। मतदान केंद्रावरती मतदारांच्या लांबच लांब रांगा। अजितदादा तटकरे यांची फडणवीसांसोबत काल रात्री तासभर बैठक। अनेक ठिकाणी अजितदादांची एनसीपी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत। युती नाही तिथं स्थानिक पातळीवरती पवारांसोबत युतीचे संकेत असल्याची सूत्रांची माहिती। भाजप नेते आशिष शेलार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंमध्ये भेट। मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये निवडणुका कशा लढवायच्या या संदर्भातही चर्चा झाल्याची माहिती। तर निवडणुकीच्या तारखा जाहीर करणं इतकंच आयोगाचं काम राहिलंय। कोणी काहीही केलं तरीही निवडणूक आयोग झोपलंय। विजय वडेट्टीवार यांची निवडणूक आयोगावर टीका। मुंबईतील विविध भागातील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आज चर्चा करणार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे चर्चा करणार असल्याची माहिती। दक्षिण मुंबई, मध्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या कांजूरमार्ग या ठिकाणी मेळावा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मेळाव्याचं आयोजन। संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार। राज ठाकरेंच्या हस्ते भांडूपमधील मनसेच्या नव्या शाखेचं उद्घाटन। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मनसेच्या शाखांचं लोकार्पण। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी। बीएमसी निवडणुकीमध्ये 51% मतं घेऊन आम्ही जिंकू। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। मुंबईमध्ये मवियासोबत लढावं असं पक्षाचं मत आहे। सोमवारपर्यंत सगळं चित्र पूर्ण होईल। सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। तर स्थानिक नेते निवडणुकांसंदर्भात निर्णय घेतील, सुळेंची माहिती। मुंबईमध्ये ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती। लालबाग, परळ, दादर या भागामध्ये शिंदेसेना भाजप समसमान जागा लढणार। माहीम, भायखळा, वरळी या ठिकाणी देखील शिंदेसेना आणि भाजप समसमान जागा लढणार। मुंबईमध्ये भाजपचे नो रिस्क धोरण। विधानसभेच्या धर्तीवरती मायक्रो घटकांच्या एकत्रीकरणासाठी भाजपचं प्लॅनिंग। तर छोट्या समाज घटकांना सोबत घेऊन निवडणुकात सामोरं जाण्याचाही भाजपचा प्रयत्न। विविध समाज आणि संघटनांचे मेळावे घेत संवाद साधण्यावर भर। भाजपकडून नांदेड मनपा निवडणुकीची पंकजा मुंडेंवर जबाबदारी। नांदेड मनपाच्या निवडणुकीच्या प्रभारीपदी पंकजा मुंडे यांची निवड।
आमदार खासदार नेता यांच्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका. भाजप आमदार संजय उपाध्याय यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. कार्यकर्त्यांना संधी द्या, नातलगांना नाही. संजय उपाध्याय यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये उल्लेख. पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू. आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती. हिंगोलीमध्ये 21 तारीख आमचीच आहे. चंद्रकांत नवघरे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. चंद्रकांत नवघरे वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार. हिंगोलीकरांनी विकासाची दिशा ठरवली आहे. चंद्रकांत नवघरे यांची प्रतिक्रिया. इचलकरंजी शहरामध्ये महायुतीतूनच निवडणूक लढवणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा. नवी मुंबई पालिकेसाठी शिंदे शिवसेनेकडून मुलाखतींना सुरुवात. विजय चौगुले, विजय नहाटा यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती, तर अंकुश कदम, किशोर पाटकर हे देखील उपस्थित. सिन्नरमध्ये मतदानाच्या दिवशी 2 दिग्गज नेते अनुपस्थित. माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात, तर रेल्वे उशिरा आल्यानं राजाभाऊ वाजे दिल्लीमध्ये अडकले. सिन्नरमध्ये 3 जागांवरती आज मतदान. सिन्नरमध्ये कोकाटे आणि वाजे यांची प्रतिष्ठा पणाला. भाजपमध्ये इनकमिंग सुरूच. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका सायली वांजळे यांचा भाजपात पक्षप्रवेश. 22 माजी नगरसेवक देखील भाजपात. पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का. युवासेना पदाधिकारी सचिन सानप यांचा भाजपात प्रवेश होणार. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला जाणार. कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा धक्का. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा भाजपात प्रवेश. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंना मोठा धक्का. महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार. विरारमधील बहुजन विकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. ज्येष्ठ कार्यकर्ते हरेश्वर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या फक्त चर्चा आहेत. युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. तर बारामती नगर परिषदेमध्ये आमचा विजय नक्की, युगेंद्र पवार यांचा विश्वास. दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा आज बारामती दौऱ्यावर. पुण्यामध्ये युतीत कमी जागा मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळायला हवा. पुण्यामध्ये आम्ही 165 जागा लढायला तयार. पुणे महापालिकेतील महायुतीच्या जागा वाटपावरती रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. परळीतील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून मुंडेंनी शहांची भेट घेतली. खासदार बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी माळेगावमधील साखर शाळेला भेट दिली. तर भेटीमध्ये अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ठाणे पालिकेसाठी महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडली. पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठाण्यातील 50 जागांची मागणी. ठाकरे सेनेकडून ठाण्यामध्ये 50 पेक्षा जास्त जागांची मागणी. तर मनसेने ठाण्यामध्ये 25 जागांची मागणी केल्याची माहिती. पुण्यामध्ये मनसेच्या 400 इच्छुकांच्या मुलाखती. काल दिवसभर 41 प्रभागांसाठी 400हून अधिक उमेदवारांच्या मुलाखती. पुणे पालिकेसाठी मनसेची तयारी सुरू.